टोलपासून मुक्ती ही नागरिकांना मिळत नाही आहे, प्रवाशांना मिळत नाही आहे। आणखीन एक टोल नाका आता सुरू होणार आहे। खारेगावचा टोल नाका जो काही वर्षांपूर्वी बंद करण्यात आलेला होता, मनसेच्या आंदोलनानंतर तो बंद करण्यात आला होता, तो आता पुन्हा एकदा सुरू करण्याचा घाट घातला जातोय। याचं काम देखील सुरू करण्यात आलेलं आहे। आता यावरच मनसेची नेमकी काय प्रतिक्रिया ती आपण जाणून घेणार। आपल्याबरोबर अविनाश जाधव आहेत। सर, पुन्हा एकदा खारेगावचा टोल नाका सुरू होण्याची शक्यता सांगितली आहे। तिकडे काम देखील सुरू झालेलं आहे। जो माजिवडा ते वडपे हा 23 किलोमीटरचा रस्ता बांधण्यात आलेला आहे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे। त्यांनी हा टोल नाका जो आहे तो सुरू करण्याचा घाट घातलेला आहे। तुम्ही आंदोलन केलं होतं, आज तुमची काय भूमिका आहे? मला असं वाटतं की जर तुम्ही ठाण्यातनं निघालात तर ठाणे ते नाशिक प्रवास करायला तुम्हाला आता खारेगावचा टोल लागणार, त्याच्यानंतर पुढे पडग्याचा टोल आहे, त्याच्या पुढे आपला गोटीचा टोल आहे, बरोबर आहे। तुम्ही ह्या मार्गाने गेलात तर समृद्धी महामार्गाचा एक भयानक टोल आहेच आहे। सो मला कळत नाही आहे, तुम्ही आत्ता निवडणुकीला एक टोल बंद केलात ना आमचा, आणि त्याच्यावर निवडणुका जिंकलात ना त्या टोल नाक्यावर। निवडणुका संपून 1 वर्ष नाही झालं तर नवीन टोल नाका आणताय। माझं मत आहे 22 किलोमीटरच्या त्या पॅचसाठी तुम्ही एक टोल आणताय। टोल नाके किती झाले आहेत महाराष्ट्रात मागच्या काही वर्षामध्ये? तुम्ही एक प्रोजेक्ट आणता आणि त्या प्रोजेक्टच्या नावाखाली एक मोठी अमाऊंट ही सरकारकडनं घेता आणि त्याच्यानंतर त्यातनं तुमचे जे काही टक्के आहेत ते वेगळे करून ते सगळे लोकांच्या माथी मारताय। जर तुम्ही प्रत्येक टोलला म्हणजे प्रत्येक 22 किलोमीटरला जर आमच्याकडनं पैसे घेणार असाल तर मग आमच्याकडनं जे टॅक्सेस घेतात त्या पैशाचं काय करणार आहात? म्हणजे रोड तुम्ही बांधायचे, पैसे आम्ही भरायचे, मग टॅक्सेसच्या रूपाने आम्ही जे काही सरकारला पैसे देतो त्या पैशाचं काय करणार आहात तुम्ही? तुम्ही रोड टॅक्स घेता, तुम्ही इन्कम टॅक्स घेता, तुम्ही GST घेता, तुम्ही सगळ्या प्रकारचे आमच्याकडनं टॅक्स घेता आणि सुविधा ज्या आहेत त्याचे पण पैसे आम्ही द्यायचे। तर मला असं वाटतं असं आम्ही होऊन देणार नाही। खारेगाव टोल नाकाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पूर्णपणे विरोध असेल आणि वेळ पडली तर ठाण्यात एक मोठं जन आंदोलन या टोल नाक्याच्या विरोधात जसं कोल्हापूरला घडलं तसं ठाण्यात घडवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही। आम्हाला आठवतं जसं गेल्यावेळी ज्यावेळी सगळं टोलचं आंदोलन सुरू होतं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, खारेगावच्या टोल नाक्यावर तुम्ही खूप मोठं आंदोलन केलं होतं, तोडफोड केलेली होती, सगळ्या त्या गोष्टी झाल्या होत्या, केसेस झाल्या होत्या। 9 वर्ष झाली त्या गोष्टीला, तो टोल नाका बंद झालेला आहे। आता हा टोल नाका जवळपास 34 पदरी टोल नाका असणार आहे आणि 23 किलोमीटरसाठीचा तो पॅच बांधण्यात आलेला आहे, 10 वेगवेगळ्या लेनचा। त्यामध्ये खारेगावचा ब्रिज आहे, साकेतचा ब्रिज आहे, एका रेल्वेचा ब्रिज आहे। तर या सगळ्यासाठीच हा टोल आकारला जातोय। सरकारने या संदर्भामध्ये तजवीज करायला हवी होती का आधीपासून? राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाबरोबर MSRDC देखील तिकडे आहे आणि MSRDCचे जे मंत्री आहेत ते एकनाथ शिंदे आहेत, जे पालकमंत्री देखील आहेत। काय वाटतं, थेट त्यांनी यामध्ये तजवीज करायला हवी होती आधीपासून? माझं मत आहे तुम्ही एखादा रस्ता बांधता ना त्यावेळेला पहिलं जाहीर करा की इथे टोल नाका येणार आहे। तुम्ही रस्ता बनवता, लोकांना मोठमोठी आश्वासनं देता, नारळं फोडता, आम्ही हे तुमच्यासाठी करतोय असं दाखवता आणि नंतर आमच्याकडनं वसुली करता। तुम्ही तो रस्ता आणताना काय नाही सांगणार आहे या रस्त्यावर पुढे टोल पण येणार आहे, ही आमची दिशाभूल झाली। दुसरी गोष्ट, माननीय मुख्यमंत्र्यांनी अनेक वेळा म्हटलेलं आहे की समृद्धी महामार्ग हा ठाण्यापर्यंत येणार आहे, बरोबर आहे। याचा अर्थ तुम्ही तिथे टोल घेता आमच्याकडे, परत ठाण्यापर्यंत यायला वेगळे पैसे आम्ही तुम्हाला द्यायचे का? टोल निश्चित टोल भरायचे किती मला कळत नाही। तुम्ही ठाण्यातनं कुठल्याही दिशेला जा, फक्त टोल एके टोल आहेत। सो या सगळ्यातनं ठाणेकरांना मुक्ती मिळाली पाहिजे। टोलच्या विरोधात मी संपूर्ण ठाणेकरांना विनंती करीन की आता आपल्याला एकत्र यावं लागतील, नाहीतर तुम्ही ज्या रस्त्याने गल्लीतनं जाता ना त्या गल्लीला पण पुढच्या काही वर्षांनी हे टोल लावायला सुरू करतील। त्यामुळे जर आत्ता आपण ठाणेकर म्हणून ठाण्याची ताकद या लोकांना दाखवली नाही तर ठाणेकरांना भविष्यामध्ये अनेक खोटे टॅक्स भरावे लागतील, खोटे टोल भरावे लागतील। प्रसंगी जर गरज पडली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा एकदा आधीच्या प्रकारे आंदोलन करेल, रस्त्यावर उतरेल? मी तुम्हाला सांगतो, महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणूनच मी बनतोय ना। मी या पक्षाचा जिल्हाध्यक्ष आहे, नेता आहे, महाराष्ट्र सैनिक आहे, म्हणूनच मी तुम्हाला सांगतोय की अख्खी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिथे अन्याय होईल तिथे रस्त्यावर उतरते। आम्ही ठाण्यात फक्त ठाणे शहर बोलत नाही, आमचं भिवंडी, शहापूर, नाशिकपर्यंतची आमची सगळी लोकं जी आहेत ती या टोलच्या विरोधात, कारण ह्याचा त्रास सगळ्यांना आहे। नाशिकवरनं येणाऱ्या माणसालाही ठाण्यात हा टोल भरावा लागणार आणि ठाण्यातनं पण आम्हाला जर भिवंडीला जायचं तर परत येताना आम्ही परत टोल भरायचे का? किती टोल भरायचे आयुष्यात आम्ही लोकांनी? त्यामुळे हे होणार नाही। संपूर्ण पक्ष यात उतरला जाईल। वेळ पडल्यास सन्माननीय साहेबांच्या देखील मी कानावर घालणारच आहे। त्याच्या व्यतिरिक्त जर वेळ पडली तर वेळ प्रसंगी साहेब देखील यात लक्ष घालतील। धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर पुन्हा एकदा एक नवीन टोल, मुंबईच्या सगळ्या वेशीवरचे टोल बंद केले काही महिन्यांपूर्वीच आणि त्यानंतर आता ठाण्याच्या वेशीवर एक नवीन टोल सुरू
होऊ घातलेला आहे, त्यामुळे आपल्या खिशाला कात्री लागणार हे नक्की आहे. पाहूयात आता जनविरोधानंतर, जन आंदोलनानंतर तरी हा टोल जो आहे तो माफ केला जातो की पुन्हा एकदा हा टोल सरकार आपल्या रेट्याप्रमाणे सुरू ठेवतं हे बघावं लागेल. कॅमेरामन विनयसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.